बोला काय झाडावर या आपल्या आंब्यावरती ना एक मधमाशाचं पोळ आहे. हा पहिली खूप असायची या इकडे तिकडे 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 फुलं इकडे भरपूर असायची आणि मग काढायचं नसतं ते. आता ह्या काय काढायचं नसतं ते मधमाशांचं पोळं आहे ना ते काढायचं नाही. का त्या मधमाशा काय करतात माहिती का, ते मोड आल्यानंतर फुल आल्यानंतर त्याच्यामध्ये ते मध घ्यायला येतात. ते फुलावरती परागकण असतात ना, ते ह्या फुलाचे त्या फुलावरती, त्या फुलाचे त्या फुलावरती मोड. त्याच्यामुळे काय होतं मग ते परागकण इकडे तिकडे गेल्यानंतरच ते बीज तयार होतं. कसलं ते बीज आंबे अच्छा किंवा ते फुलं हे सर्व जास्त ना ते परागकण परावर्तीत झालं पाहिजे. त्याच्यामुळे मधमाशांची एवढी महत्वाची भूमिका असते. त्यामुळे मधमाशांचं पोळं प्रत्येक वेळी काढायचं नाही. त्याला नुकसान नाही, कारण त्याच्यामुळेच हे सर्व बीज तयार होतं सर्वांचं. ओके मोहर येणार, फळे लागणार, समजलं.